हॅलो फर्स्ट इयर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू द चॅनल. आज आपल्याला आपलं नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करायचं आहे. आपण बेसिक अकाउंटिंग स्टार्ट करायला इंट्रोडक्शन टू अकाउंटन्सीमध्ये आज आपलं 5वं लेक्चर आहे. आणि काल आपण पाहिला होता डिस्काउंटचे प्रकार कोणते आहेत काय नाही ते. आज आपल्याला पाहायचं आहे टाईप्स ऑफ ॲसेट्स. सर्वात प्रथम पुन्हा एक वेळेस तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण बॅक टू बॅक 2 डेज झालं. तुम्ही सेकंड इयर आणि थर्ड इयरपेक्षा मॅक्सिमम रिस्पॉन्स तुमचा यायला. कीप द स्पिरिट. ठीक आहे. तर ॲसेट्स म्हणजे काय की ॲसेट्स म्हणजे व्यवसायाची संपत्ती. बरोबर आहे. प्रॉपर्टी ॲसेटला समानार्थी शब्द आहेत, प्रॉपर्टीज वगैरे. तर ॲसेटचे एकूण 3 विभागात विभागणी केली गेलेली आहे. मुख्य 3 विभाग पडतात ॲसेटचे. सर्वात फर्स्ट आहे करंट ॲसेट्स, त्याच्यानंतर दुसरा आहे फिक्स्ड ॲसेट्स आणि लास्ट आहे फिक्टिशियस ॲसेट्स. मॅक्सिमम जणांना याचं प्रनाऊन्सिएशन करता येत नाही. फिक्टिशियस ॲसेट्स. तर स्टेप बाय स्टेप सांगतो मी ह्याच्यामध्ये काय असते काय नाही ते. आता करंट ॲसेट्स म्हणजे काय? करंट या शब्दाचा अर्थ आहे इलेक्ट्रिसिटी असं वगैरे काही नाही आहे. करंट म्हणजे चालू. बरोबर आहे. करंट म्हणजे काय? चालू. करंट ॲसेट्स म्हणजे जी संपत्ती व्यवसायात कमीत कमी कालावधीपर्यंत असते आणि ज्या संपत्तीचे रूपांतर तुम्ही इझिली पैशामध्ये कन्वर्ट करू शकता, अशा संपत्तीला काय म्हणतात? करंट ॲसेट्स. म्हणजे जी संपत्ती व्यवसायाची संपत्ती आहे, पण तिच्या संपत्तीचे पैशात रुपयात तर सहज तर होतेच, पण तिच्या किमतीमध्ये सहज बदल होत राहते. उदाहरणार्थ, एक व्यक्ती आहे जे तुम्हाला पैसे देणं बाकी आहे. त्याचं व्यक्तीचं नाव आहे राम. तुम्हाला पैसे देणं बाकी आहे 50,000. आता राम लाईफ टाईमपर्यंत तुम्हाला 50,000 देणं बाकी असते का? नाही. त्या 50पैकी आज त्यानं 10,000 देईल, मग उद्या 15,000 देईल. असे करत करत जे 50,000ची रक्कम आहे, कधी त्यानं 50,000 देणं बाकी असते, कधी 20,000 देणं बाकी असते, कधी त्याच्यात वाढ होते, कधी कमी होते. म्हणजे त्या ॲसेटची किंमत सतत कमी जास्त व्हायली. बरोबर आहे. फिक्स्ड नाही, अनस्टेबल आहे. बरोबर आहे. तर अशा ॲसेट्सला काय म्हणतात? करंट ॲसेट्स म्हणतात. करंट ॲसेट्समध्ये काय काय येतात? डेटर्स येते, म्हणजे जे लोक आपल्याला पैसे देणं बाकी आहेत त्यांची रक्कम. त्याच्यानंतर आपल्या व्यवसायातलं कॅश इन हँड. आता आपल्या काउंटरमध्ये जे व्यवसायाचं बिझनेस काउंटर असते त्याच्यामध्ये रोज 1 लाख रुपये असतात का? नाही. कधी 10,000 असतात, कधी 20,000, कधी 2 लाखकडे जातात. जास्त जर कस्टमर्स आले, गिराक झाली तर 5 लाख 6 लाखपर्यंत जाते. म्हणजे त्या ॲसेटची जी किंमत आहे ते कमी जास्त व्हायली. त्यामुळे ते कशामध्ये येतात? कॅश इन हँड, करंट ॲसेट्समध्ये येते. त्याच्यानंतर कॅश ॲट बँक. म्हणजे बँकेमध्ये जी रक्कम आहे ती सतत चेंज होत राहते. बरोबर आहे. आज आपल्या बँकेमध्ये 1 लाख रुपये आहेत, उद्या कोणतर पार्टीवाला बँकेमध्ये चेक टाकला आपल्या नावानं, ते 1 लाख रुपयाची 1,50,000 रुपये झाले. म्हणजे किंमत एकच राहिली का? नाही. किंमत कमी जास्त व्हायली. बरोबर आहे. तर अशा ॲसेट्सला काय म्हणतात? करंट ॲसेट्स. प्रत्येकाने डेफिनेशन लिहून घ्यायचे. मी शॉर्टमध्ये सांगतो की जी संपत्ती व्यवसायात कमी कालावधीपर्यंत असते व ज्या संपत्तीचे पैशात रूपांतर सहजरित्या होते, अशा संपत्तीला चालू संपत्ती असे म्हणतात. बरोबर. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे फिक्स्ड ॲसेट्स. आता फिक्स्ड ॲसेट्स म्हणजे काय? इझी आहे की द ॲसेट्स विच गिव्ज यू लॉंग टर्म बेनिफिट टू द बिझनेस आर नोन ॲज फिक्स्ड ॲसेट्स अँड पर्पज बिहाइंड दिस ॲसेट्स इज नॉट फॉर रिसेल. म्हणजे जी संपत्ती व्यवसायात आपल्या दीर्घकाळापर्यंत असते व ज्या संपत्तीचा खरेदी मागील उद्देश हा विक्री करणे नसतो, अशा संपत्तीला काय म्हणतात? फिक्स्ड ॲसेट्स. आता सपोज आपण बिल्डिंगच्या नावानं व्यवसायाच्या नावाने एक बिल्डिंग परचेस केलं. बरोबर आहे. बिल्डिंग आज परचेस करून उद्या विकणं, उद्या परचेस करून परवा दिवशी विकणं, असं काय करते का कोणी? नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर व्यवसायामध्ये एक मशिनरी घेतला आपण. सपोज आपलं झेरॉक्सचं दुकानाने एक मशिनरी घेतला. त्या मशिनरी मागील मुख्य उद्देश हा विक्री करणे असतो का? नसतो. तो वापर करणे असतो आणि त्या मशिनरीच्या सहाय्यानं व्यवसायाला जास्तीत जास्त उत्पादन किंवा जास्तीत जास्त बेनिफिट मिळवून देणं असतो. अशा सर्व संपत्तीला काय म्हणतात? फिक्स्ड ॲसेट्स. डेफिनेशनमध्ये म्हणलेलं आहे की द ॲसेट्स विच गिव्ज यू लॉंग टर्म बेनिफिट. म्हणजे ज्या ॲसेटच्या खरेदी केल्यानंतर त्या ॲसेटच्या खरेदीमुळे व्यवसायाला दीर्घकाळापर्यंत फायदा होते. आता झेरॉक्सची मशीन परचेस केल्यानंतर झेरॉक्स दुकानाला दीर्घकाळापर्यंत फायदा होते. बरोबर आहे. त्यामुळे त्याला कोणतं ॲसेट कन्सिडर केलं जाते? फिक्स्ड ॲसेट्स कन्सिडर केले जाते. आता हे जे फिक्स्ड ॲसेट आहे, आता हे जे फिक्स्ड ॲसेट्स आहेत त्याची एकूण 2 विभागात विभागणी केलेली आहे. एकूण किती विभागात विभागणी केलेली आहे? 2. प्रत्येकाने व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे. ॲसेटचे एकूण 3 प्रकार आहेत: करंट ॲसेट्स, फिक्स्ड ॲसेट्स आणि फिक्टिशियस ॲसेट्स. 11th
आणि 12th कॉमर्सच्या स्टुडंट्सला ऑलरेडी झालेला आहे तरी पण लक्ष द्यायचं आहे. म्हणजे सायन्स बॅकग्राऊंडमध्ये आलेले आहेत त्यांच्यासाठी हा टॉपिक महत्त्वाचा आहे, कारण ॲसेट्स हा त्यांना CA CS CMA पूर्ण आता त्यांचं लाईफ संपूशेपर्यंत ॲसेट हे शब्द त्यांच्या कानावर पडत राहणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पहिलं प्रकार आहे टँजिबल. पहिला प्रकार कोणता आहे? टँजिबल. आणि दुसरा आहे इंटँजिबल. टँजिबल फिक्स्ड ॲसेट्स आणि दुसरा इंटँजिबल. आता टँजिबल म्हणजे काय आणि इंटँजिबल म्हणजे काय पाहून घ्या, की जी संपत्ती आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकतो. टँजिबलचं सांगायलो मी, की जी संपत्ती आपण प्रत्यक्षपणे डोळ्यांनी पाहू शकतो त्या संपत्तीला म्हणतात टँजिबल फिक्स्ड ॲसेट्स. त्या संपत्तीला काय म्हणतात? टँजिबल फिक्स्ड ॲसेट्स. बरोबर आहे. त्याच्यानंतर इंटँजिबल म्हणजे काय? आता टँजिबलची डेफिनेशन सांगतो, एक वेळेस लिहून घ्यायचं. द ॲसेट्स विच कॅन बी सीन बाय आवर आईज इज कॉल्ड टँजिबल फिक्स्ड ॲसेट्स. द ॲसेट्स विच कॅन बी सीन बाय आवर आईज इज कॉल्ड ॲज टँजिबल फिक्स्ड ॲसेट्स. आता इंटँजिबल ॲसेट्स म्हणजे काय, की जी संपत्ती आपण उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही अशा संपत्तीला इंटँजिबल फिक्स्ड ॲसेट्स असे म्हणतात. द ॲसेट्स विच कॅन नॉट बी सीन बाय आवर आईज इज कॉल्ड ॲज इंटँजिबल फिक्स्ड ॲसेट्स. आता टँजिबलमध्ये कोणते कोणते ॲसेट्स येतात? टँजिबलमध्ये जी प्रत्येक संपत्ती ती तुम्ही डोळ्यांनी पाहू शकता. उदाहरणार्थ बिल्डिंग पाहू शकता. बरोबर आहे. त्याच्यानंतर बिल्डिंग नंतर मोबाईल किंवा मशिनरीज, लँड, असे भरपूर आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर इंटँजिबल की डोळ्यांनी पाहू शकत नाही. बरोबर आहे. आता डोळ्यांनी पाहू शकत नाही त्याचं एक्झाम्पल आहेत पेटंट, कॉपीराईट, त्याच्यानंतर ट्रेडमार्क आणि लास्ट आहे गुडविल. स्टेप बाय स्टेप सांगतो. पेटंट, कॉपीराईट, ट्रेडमार्क आणि गुडविल म्हणजे काय? पेटंट्स म्हणजे एखाद्याचा मालकी हक्क. जसं आता आपल्या भारताजवळ पेटंट आहे, हळदीचं पेटंट आहे, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी मिळवून दिलेलं आहे. जगामध्ये कुठेही हळदीचं मॅन्युफॅक्चरिंग होतं आहे त्यांना काही टक्के रक्कम भारताला द्यावी लागणार आहे. पेटंट दिसत नाही आहे पण त्याच्यामुळं फायदा पेटंट होल्डरला फायदा होत आहे, त्यामुळे ते इंटँजिबल ॲसेट आहे. त्याच्यानंतर कॉपीराईट्स. बरोबर आहे. आता अनेक मूवीज जे ओरिजिनल आहेत, जसं की असे भरपूर मूवीज आहेत. लेटेस्टमध्ये आलेला आहे अर्जुन रेड्डी, कबीर सिंग आणि ते वर्मा कोणचं तरी आदित्य वर्मा असं तामिळ पिक्चर आहे. जे एक मूवीचं जी स्टोरी आहे फर्स्ट आलेलं आहे ते अर्जुन रेड्डी आहे. बरोबर आहे. पण त्याच्या त्या मूवीचे जे कॉपीराईट्स आहेत ते कबीर सिंगच्या डायरेक्टरला वगैरे विकलेले आहेत. बरोबर. त्यामुळं जे कॉपीराईट्स आहेत त्या कॉपीराईट्समुळं कॉपीराईट होल्डरचा फायदा झालेला आहे. बरोबर आहे. त्यामुळं त्या कॉपीराईट्सला इंटँजिबल ॲसेट्स म्हणून ट्रीट केल्या जाते. कॉपीराईट्स अनेक गोष्टीचं असते, पुस्तकचं असते, मूवीजचं असते, सॉंग्सचं सुद्धा कॉपीराईट असते. बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ट्रेडमार्क. आता ट्रेडमार्क हा तुम्हाला मॅक्सिमम जणांना समजेल की जसं की फोन्स असतात. आता MIचा फोन आहे. बरोबर आहे. आणि ॲपलचं फोन आहे. दोन्ही मोबाईलवरून तुम्हाला फोन करता येते, दोन्हीमधूनही तुम्हाला सोशल मीडिया ब्राउझिंग वगैरे करता येते. पण कम्पेअर टू प्राईस कशाची किंमत जास्त आहे? ॲपलची किंमत जास्त आहे. कारण त्याच्यामागे कशाचं हे आहे सगळं? ट्रेडमार्कमुळं त्याला व्हॅल्यू आहे, अदरवाईज नाही. त्यामुळे ट्रेडमार्क हे इंटँजिबल फिक्स्ड ॲसेट्स म्हणून ट्रीट केलं जाते. आणि लास्टला आहे गुडविल. सपोज जर तुम्हाला कोणी विचारलं की कोणती वॉच तुम्ही घेणार, समोरचा व्यक्ती सांगितला की फास्ट ट्रॅक. बरोबर आहे. आता मार्केटमध्ये टायटनची वॉच आहे, सोनाटाची वॉच आहे. त्यानं फास्ट ट्रॅक का म्हणला? कारण फास्ट ट्रॅक ह्या ब्रँडविषयी, फास्ट ट्रॅक या प्रॉडक्टविषयी त्याच्या मनामध्ये गुडविल तयार आहे आणि त्यामुळं त्या गुडविलचा फायदा त्याच्यामुळं तर कंपनीला होतच आहे. त्यामुळं जे लोक त्या एका पर्टिक्युलर व्यक्तीला येऊन त्या प्रॉडक्टबद्दल विचारणार कोणते घेऊ, त्या प्रत्येकांना त्यानं काय सांगणार की फास्ट ट्रॅकची वॉच घे. त्यामुळं त्याच्या मनात असणारा गुडविलला कंपनीला फायदा व्हायला आहे. त्यामुळं गुडविल हे इंटँजिबल ॲसेट्स आहे. लास्ट आहे फिक्टिशियस ॲसेट्स. आता फिक्टिशियस ॲसेट्स म्हणजे काय, की दीज आर रिप्रेझेंटेड बाय टँजिबल पोझिशन ऑर प्रॉपर्टी. दे आर इंटँजिबल ॲसेट्स बट डू नॉट हॅव एनी रिलायझेबल व्हॅल्यू. आणि ही जी संपत्ती आहे, फिक्टिशियस या शब्दाचा अर्थ आहे काल्पनिक संपत्ती. म्हणजे जी संपत्ती भविष्यकाळात घडणाऱ्या घटनांवर अवलंबून असते अशा संपत्तीला काय म्हणतात? काल्पनिक संपत्ती. उदाहरणार्थ एक व्यक्ती शेतामध्ये त्याच्या 50 आंब्याचे झाड लावला
आणि त्याच्यानंतर तो असं म्हणत आहे की आजपासून 10 वर्षानंतर मग दरवर्षी उन्हाळ्यामध्ये मी 60 ते 70 लाख कमवेन त्या झाडा थ्रू, आंब्याच्या झाडा थ्रू आंबे वगैरे विकून वगैरे. तर मग त्याच्या मनात ज्या त्या झाडाविषयी जी आहे ते भविष्य काळात घडणाऱ्या घटनांवर अवलंबून आहे. म्हणजे आजपासून काही वर्षानंतर ती जेव्हा घडणार घटना त्याच्यानंतर त्याला पैसे भेटेल. मग अशा संपत्तीला काय म्हणतात? फिक्टिशियस ॲसेट्स, काल्पनिक संपत्ती. तुम्हाला आजच्या व्हिडिओचं क्वेश्चन आहे की जे कोणते फिक्टिशियस ॲसेट्स तुम्हाला माहीत आहेत त्या प्रत्येक फिक्टिशियस ॲसेटचं नाव तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं आहे. माहिती नसेल तर सर्च करायचं. 11वी आणि 12वीच्या पोरांना आता तोंडपाठ असतील. जर नसतील, डाऊट येत असेल तर समजायचं की आपण बेसिक अकाउंटिंग विसरत चालला. त्यामुळे जे कोणते फिक्टिशियस ॲसेट्स तुम्हाला माहीत आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये लिहायचं. ठीक आहे. दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक.